Good afternoon, all of you. In today's lecture, we will start our next question, problem number 4, based on installment includes principal plus interest. Okay, higher purchase accounting. First of all, read our problem carefully. Abhijit Fabricators purchase a molding machine from Machine Craft Industry on installment system on 1st January 2011. Rupees 60,000 were paid on signing the contract and the balance in 3 installments of rupees 50,000 each on 31st December every year. So 60,000 जी amount आहे, this is the down payment. Okay, first of all clear. Then and remaining जी amount आहे 50,000 जे आहेत ह्या 3 इक्वली इन्स्टॉलमेंट मध्ये पे करायचे आहे. सो नेक्स्ट पुढे काय सांगितलेलं आहे बघा. द कॅश प्राइस ऑफ द कम्प्युटर was rupees 1,84,500. So this is the cash price. Interest charged by the seller was at 10% per annum. Interest चा रेट किती दिलेला आहे? 10% आहे. Abhijit Fabricators charge depreciation at the rate rupees 20% per annum on diminishing written down value method on molding machine on 31st December every year. म्हणजे इयर एंडिंगला आपल्याला डेप्रिसिएशन सुद्धा चार्ज करायचं आहे. सो प्रिपेअर काय प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे? मोल्डिंग मशीन असेट अकाउंट, देन मशीन क्राफ्ट इंडस्ट्री अँड इंटरेस्ट अकाउंट. ओके, ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला इंटरेस्ट अकाउंट सुद्धा ड्रॉ करायचं आहे. इन द बुक्स ऑफ अभिजित फॅब्रिकेटर्स फॉर द अकाउंटिंग इयर 2011, 2012 अँड 2013. फर्स्ट ऑफ ऑल बायर कोण आहे, सेलर कोण आहे, हायर परचेसर आणि हायर सेलर हे क्लिअर असू दे. सो अभिजित फॅब्रिकेटर परचेस म्हणजे परचेसर कोण आहे, अभिजित आहे. अभिजितने काय केलेलं आहे, मशिनरी परचेस केलेली आहे. फ्रॉम कोणाकडून परचेस केलेली आहे, मशीन क्राफ्ट इंडस्ट्री कडून कॉम्प्युटर परचेस केलेला आहे. ओके, सो त्या मशिनरीची म्हणजे कॉम्प्युटरची प्राइस किती आहे, 1,84,000. इज इट क्लिअर? सो 1,84,000 ची मशिनरी इन द सेन्स कम्प्युटर परचेस केल्यानंतर अभिजितने 60,000 डाउन पेमेंट पे केलेलं आहे. and then remaining amount pay in 3 equal installment rupees 50,000 each. आणि जी रिमेनिंग अमाउंट आहे 50,000 ही इयर एंडिंगला पे केलेली आहे. सो अभिजित कडून काय केलेलं आहे, 10% इंटरेस्ट चार्ज केलेला आहे मशीन क्राफ्ट इंडस्ट्रीने, दॅट मीन्स सेलरने. देन आणि अभिजितने डेप्रिसिएशन चार्ज केलेला आहे ऍट द रेट 20% पर एनम. सो सॉल्व करायला स्टार्ट करूयात आपण. सो ड्रॉ करा फॉर्मॅट. फर्स्ट टेबल येईल अनालिसिस ऑफ पेमेंट, देन सेकंड टेबल असेल स्टेप नंबर 2 मध्ये आपण अनालिसिस ऑफ डेप्रिसिएशन चार्ज करणार आहोत. देन स्टेप नंबर 3 मध्ये असेट अकाउंट ड्रॉ करणार आहोत इन द बुक्स ऑफ अभिजित फॅब्रिकेटर्स मोल्डिंग मशीन अकाउंट. ओके, देन नेक्स्ट अकाउंट मध्ये आपण मोल्डिंग क्राफ्ट इंडस्ट्री दॅट मीन्स सेलर अकाउंट ड्रॉ करणार आहोत इन द बुक्स ऑफ अभिजित फॅब्रिकेटर. अँड लास्ट अकाउंट आहे इंटरेस्ट अकाउंट, हे आपण सॉल्व करणार आहोत. सो चला वन बाय वन सॉल्व करून घेऊया. फर्स्ट अनालिसिस ऑफ पेमेंट. डेट सांगा वन बाय वन. पहिली साइनिंगची डेट आहे 1st January 2011. कॅश प्राइस ऍट द बिगिनिंग दॅट मीन्स कॅश प्राइस किती आहे, 1,84,500. 1,84,500 कॅश प्राइस. ओके, सो प्रिन्सिपल दॅट मीन्स डाउन पेमेंट जे पहिल्या डेटला त्यांनी पे केलेलं आहे ते डाउन पेमेंट किती आहे, 60,000. 60,000 डाउन पेमेंट, राईट. देन पहिल्या डेटला इंटरेस्ट चार्ज केला जात नाही, दॅट्स वाय इंटरेस्ट कॉलम मध्ये डॅश मेन्शन करा.
installment in the sense first principal amount. So as it is, put up kara 60,000 and find out closing balance. एंडचा बॅलन्स कसा आपण फाइंड आउट करतो, कॅश प्राइस मायनस प्रिन्सिपल. सो 1,84,500 मायनस प्रिन्सिपल अमाउंट. क्लोजिंग बॅलन्स किती मिळेल बघा. 1,24,500. 1,24,500. So is it clear first step? अरे बोला. ओके. अंबर जोशी, काय माइक ऑन होत नाहीये का? रिप्लाय देत नाही तुम्ही, कंटाळला खाल्ली. नो मॅम. सो व्हॉट. चला नेक्स्ट डेट आपण काय करणार, 31 डिसेंबर 2011. लास्ट डेट क्लोजिंग, नेक्स्ट डेट ओपनिंग. ओके. सो नेक्स्ट डेट ओपनिंग दॅट मीन्स 1,24,500. नेक्स्ट डेट ओपनिंग घेतलं आपण. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, पुटअप सेकंड दॅट मीन्स फर्स्ट इन्स्टॉलमेंट. इयर एंडिंगला काय करणार आहे, परचेसर पहिली इन्स्टॉलमेंट पे करेल. सो पहिली इन्स्टॉलमेंट किती अमाउंटची होती, 60,000. 50,000. 50,000. देन स्टेप नंबर 3 मध्ये आपल्याला इंटरेस्ट चार्ज करायचा आहे ऑन कॅश प्राइस ऍट द बिगिनिंग. जे ओपनिंग बॅलन्स आहे याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट चार्ज करायचा आहे ऍट द रेट ₹10. सो प्रॉब्लेम मध्ये बघा इंटरेस्टचा रेट किती दिलेला आहे, 10. सो 10% चार्ज करा बरं, किती येईल अमाउंट, 1,24,500 इंटू 10%. इंटरेस्टची अमाउंट सांगा. 12,045. 450. 450. 12,450. राईट. सो प्रिन्सिपल अमाउंट आपण कशी फाइंड आउट करतो, इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट दॅट मीन्स 50,000 मायनस 12,450 म्हणजे तुम्हाला प्रिन्सिपलची अमाउंट मिळेल. सो किती येईल बघा प्रिन्सिपल, 37,550. 37,550. Right? Okay. And then find out last step. That means closing balance. Closing balance आपण कसा find out करतो, 1,24,500 minus principal amount. That means 37,550. So किती येईल बघा closing, 86,950. 86,950. Right. Is it clear? Step number 2. Yes, ma'am. Okay. Yes, good. ma'am. Then year number 2, first year transaction आपलं complete झालं. So second year ला या 31st December 2012 last date closing, next date opening. So next date opening 86,950. पहिल्या स्टेप मध्ये आपण अमाउंट पुटअप केली. सेकंड स्टेप मध्ये आपण इन्स्टॉलमेंट पुटअप करतो. सो पुटअप सेकंड इयर इन्स्टॉलमेंट सेम अमाउंट आहे 50,000. देन थर्ड स्टेप मध्ये चार्ज इंटरेस्ट. ओके, इंटरेस्ट चार्ज करा ऍट द रेट ₹10% पर एनम. इंटरेस्टचा रेट सांगा किती येईल मग, इंटरेस्टची अमाउंट 8,695. 8,695. Right? Okay. Then calculate principal amount. Principal amount calculate कशी करणार, 50,000 minus 8,695. प्रिन्सिपल किती येईल बघा, 41,305. 41,305 ना. Okay. And then find out closing.
So 86,950 minus 41,305. Closing find out करा. 45,645. 45,645. 645. Good. Okay. So line draw करा. Then last year कडे आलो तर आपण आता 31st December 2030. Okay. So same पहिली आणि सेकंड स्टेप सेम फॉलो करायचे आहे. दॅट मीन्स लास्ट इयर क्लोजिंग, नेक्स्ट इयर ओपनिंग. सो 45,645 पहिली स्टेप कंप्लीट केली. सेकंड स्टेप मध्ये आपण इन्स्टॉलमेंट पुटअप करणार आहोत 50,000 लास्ट इन्स्टॉलमेंट. देन आपण काय सांगतो, जेवढी कॅश प्राइस असेल लास्ट डेटची तेवढीच प्रिन्सिपल अमाऊंट सुद्धा असणार आहे. सो ऍज इट इज जी अमाऊंट आहे ही पुटअप करून घ्या. 45,645 अँड प्रिन्सिपल आणि इन्स्टॉलमेंट मधला जो डिफरन्स असेल दिस इज लास्ट इंटरेस्ट. सो 45,645 मायनस 50,000 किती येईल बघा. लास्ट इयर इंटरेस्ट 4,355. 4,355. Right? 4,355. And last balance nil. That means cash price minus principal. Okay. 45,645 minus 45,645. Last balance nil. Is it clear? Yes, ma'am. Okay. So total करून घ्या. Total is not a compulsory. So interest installment ची total बघा किती आहे. Interest ची total 12,450, 8,695 and 4,355. So interest ची amount मिळेल 25,500. Then principal ची total बघा किती येईल. 1,84,500 and installment ची total 2,10,000. Okay. So is it clear? Table number first. Is it clear? Table number first. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So चला नेक्स्ट स्टेप कडे जाऊ आपण. काय करायचं आहे आपल्याला, डेप्रिसिएशन, अनालिसिस ऑफ डेप्रिसिएशन स्टेप नंबर 2 मध्ये चार्ज करायचं आहे. सो डेट 1st January 2011 कॅश प्राइस ऑफ मशीन मशिनरीची कॅश प्राइस किती होती, 1,84,500. सो आपल्याला इयर एंडिंगला काय करायचं आहे, डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. सो इयर एंडिंग 31st December 2011. ओके, फर्स्ट इयर डेप्रिसिएशन. सो लेस डेप्रिसिएशन किती % डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे प्रॉब्लेम मध्ये बघा बरं. सो डेप्रिसिएशन 20% पर annum. सो 20% चार्ज करा डेप्रिसिएशन. $36,900. 36,900. Okay.
So 36,900. लेस करा, अमाउंट किती येईल? 1,84,500 मधून 36,900 मायनस करा, किती अमाउंट मिळेल? 1,47,600. 1,47,600. गुड. ओके. सो नेक्स्ट डेटच्या इथे डेट पुटअप करा, 1 जानेवारी 2012. सो आपल्याला इयर एंडिंगला सेकंड इयरचं डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे 31 डिसेंबर 2012. देन लेस डेप्रिसिएशन, ट्वेंटी पर्सेंट चार्ज करा, 1,47,600 इंटू 20%. सो सेकंड इयरचं डेप्रिसिएशन किती मिळेल? 29,520. 29,520. राईट. ओके. सो 29,520 मायनस करा, रिटर्न डाउन व्हॅल्यू किती येईल बघा? 1,80,080. 1,18,080. 18,000. राईट. ओके. 1,18,000 पुढे काय आहे? 80. राईट. 80. ओके. सो चार्ज इथे डेट पुटअप करून घ्या. रिटर्न डाउन व्हॅल्यू जी आलेली आहे 1 जानेवारी 2013 आणि 1 जानेवारी 31 डिसेंबर 2013 लेस डेप्रिसिएशन, ट्वेंटी पर्सेंट. लास्ट डेटचं डेप्रिसिएशन बघा किती येईल? 1,18,080 वरती 20% चार्ज करा, म्हणजे तुम्हाला लास्ट इयरचं डेप्रिसिएशन मिळेल 11,808. किती? 11,808. एक मिनिट. 11,000 20% चार्ज केलीत ना? 10% केला? चेक करा जरा. 23,616. राईट. 616. 23,616. राईट. 20% आहे ना. आणि बॅलन्स बघा किती येईल लास्ट? 94,464. Okay. So this is 1st January 2014 return down value. Return down value. So return down value. So depreciation हायलाइट करा, फक्त आपल्याला अमाउंट ची रिक्वायर असणार आहे. फर्स्ट इयर डेप्रिसिएशन, then second year depreciation and third year depreciation. Is it clear? Step number 2. Yes, ma'am. So सेकंड स्टेप मध्ये आपण डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे. देन स्टेप नंबर 3 मध्ये आपण काय करणार आहोत आता? मशिनरी अकाउंट जे आहे, मोल्डिंग मशीन, हे आपण काय करणार? त्याचं लेजर फॉर्म प्रिपेअर करणार आहोत. सो अभिजित फॅब्रिकेटर्स मोल्डिंग मशिनरी अकाउंट. अभिजित कोण आहे सांगा बरं? परचेसर आहे की सेलर आहे? परचेसर. ओके. सो अभिजितच्या बुक मध्ये आपल्याला एंट्री करायची आहे. अभिजितने काय केलेली आहे? मशिनरी परचेस केलेली आहे. सो पहिल्या डेटची एंट्री असेल 1 जानेवारी 2011.
डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर. सो अभिजितने काय घेतली आपण मशिनरी परचेस केलेली आहे. सो डेबिटला येईल जी रिसिव्ह केलेली आहे मशीन. सो टू कोणाकडून केलेली आहे त्या व्हेंडरचं नाव येईल. मशीन क्राफ्ट इंडस्ट्री अकाउंट. ओके. सो मशीन क्राफ्ट इंडस्ट्री कडून आपण काय घेतलेली आहे मशिनरी परचेस केलेली आहे. कॅश प्राइस किती होती 1,84,500. फर्स्ट एंट्री आपण पुटअप करून घेतलेली आहे. देन मशिनरी अकाउंटला ट्रान्झॅक्शन आपण सांगितले होते लास्ट लेक्चरला सुद्धा. फक्त पहिली एंट्री होणार आहे कॅश प्राइसची, म्हणजे जी मशिनरीची कॅश प्राइस आहे ती, आणि क्रेडिट साइडला एंट्री होणार आहे डेप्रिसिएशनची. सो रेकॉर्ड करा. डेप्रिसिएशन लास्ट डेटला आपण चार्ज केलं होतं 31 डिसेंबर 2011 ला पहिला डेप्रिसिएशन. सो बाय डेप्रिसिएशन अकाउंट फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन आपण जे चार्ज केलेलं आहे ती अमाऊंट पुटअप करून घ्या 36,900. ओके राईट. इज इट क्लिअर? फर्स्ट डेट एंट्री क्लिअर? ओके. सो पहिली एंट्री जेव्हा आपण रेकॉर्ड करतो, थोडस ज्यांचा बेस क्लिअर नाहीये त्यांच्यासाठी सांगते, रटलो. ओके, गो थ्रू. पहिल्या डेबिट साइडला येणार आहे एंट्री कॅश प्राइसची. कोणत्या अकाउंटला? जे आपण मशिनरी अकाउंट म्हणजे जे असेट परचेस केलेलं आहे त्या असेटचं जेव्हा आपण रेकॉर्डिंग करतो त्या अकाउंटला, त्या बुक्सला. सो डेबिट साइडला एंट्री येईल कॅश प्राइसची. क्रेडिट साइडला फक्त डेप्रिसिएशनची एंट्री येणार आहे आणि आपण अकाउंट इयर वाईज क्लोज करणार आहोत. सो क्लोज करा अकाउंट. डेबिट जास्त आहे की क्रेडिट? ऑब्विसली डेबिट जास्त असणार आहे. सो टोटल करा बोथ साइड. 1,84,500. then 1,84,000. ओके. सो डेबिटला बॅलन्स किती येईल बघा बरं मग. 31 डिसेंबर 2011 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. डिफरन्स कितीचा येईल बघा. 1,84,500 मधून 36,900 मायनस करा. आता इथे तुम्ही कॅल्क्युलेशनला वेळ नाही घालवला तरी चालेल. इथे रिटर्न डाऊन व्हॅल्यू तुमच्या लक्षात येईल. सो फटाफट इथे रेकॉर्ड करा. तो किती येईल मग? पहिल्या इयरची 1,47,600. राईट? 600. ओके. सो नेक्स्ट डेटला कॅरी फॉरवर्ड ब्रॉट डाऊन करून घ्या बॅलन्स. 1 जानेवारी 2012 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. $1,47,600. ओके. सो नेक्स्ट डेटला आलो तर आपण नेक्स्ट डेटला डेप्रिसिएशनची एंट्री पुटअप करून घ्या 31 डिसेंबर 2012 बाय डेप्रिसिएशन. सेकंड इयरचं डेप्रिसिएशन किती कॅल्क्युलेट केलेलं आहे सेकंड टेबल मध्ये बघा आपण 29,520. सो पुटअप करून घ्या 29,520. ओके. सो बॅलन्स ऑलरेडी आपण इथे सेकंड टेबलला चार्ज केलेलाच आहे, कॅल्क्युलेट केलेला आहे. सो फटाफट तो मेन्शन करा. टोटल करा. डेबिटची जास्त येईल 1,47,600. टोटल दोन्हीकडे पुटअप करून घ्या 1,47,600. देन बॅलन्स किती मिळणार आहे मग सांगा बरं. आता बॅलन्स किती मिळेल?
11,880. 1,18,080. 1,18,080. Okay. So by balance carried down. Date put up करा 31st December 2012. So next date ला balance brought down करून घ्या 1st January 2013 to balance brought down. Balance येईल 1,18,080. Okay. And last date depreciation 31st December